कुठून आले? पूर्ण सांगा ना ॲड्रेस. बीड जिल्ह्यातून आलेलो आम्ही 15 जण त्याच्या गाडीत किराणा एक कोणी काढला नाही पाहिजे. आणि 1 महिना मुंबईतून उठत नाही एवढी तयारी. 1 महिना? हा, 1 महिन्यापेक्षा जास्त पण कमी नाही. का सोडणार जरांगे पाटलांना मधीच येणार निघून? शेवटपर्यंत नाही सोडणार कधी. नक्की नक्की म्हणजे तुमच्या व्हिडिओ मध्ये घेतलेले आम्ही पाहणार. तुम्ही शेवटपर्यंत ऐका नाही पण पहा. झूम करून बघणार. तुम्ही आता जर पाटील म्हणले ना वापस या परत तर लगेच वापस. पाटील म्हणले पुढं जायचं पुढंच. मग तुम्हाला काय वाटतं आरक्षण कधीपर्यंत भेटायला पाहिजे आपल्याला? आता ते शासनाला कळायला पाहिजे, सरकारला. नाही पण एक तुमचा अंदाज. आमचा अंदाज आहे आता जर पब्लिक आलेली बघितलं ना शासनाने ती बघितली तर उद्यापर्यंत जाहीर करेल शासन. मग आता तुमचं जेवण वगैरे झालं का? भरपूर. अहो 1 किलोमीटरला जेवणाची व्यवस्था 1 किलोमीटरला. पण बघू दे आणखीन आले नाहीत. पाटील इथपर्यंत आले नाहीत. फक्त आम्ही 5% लोक सुद्धा आलेलो नाहीत समोर. 95% लोक मागत. फक्त तुमच्या माध्यमातून सरकारला एकच विनंती, तुम्हाला आरक्षण जर द्यायचं नसेल ना फक्त मुंबईत फक्त आमची सकाळची व्यवस्था करा. आम्ही 4 महिने नाही 6 महिने उठत नाही. फक्त एकाच टायमाची व्यवस्था करा. फक्त याची, बाकी काही नको आम्हाला तुमचं. एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं. तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला आणखीन एक विनंती करतो, मुंबई जर बंद करायची नसेल तर शासनानं आज आरक्षण दिलं पाहिजे. नाही तर उद्यापासून मुंबई ही पूर्णपणे बंद राहील. पूर्णपणे दरवाजाही उघडणार नाही. मुंबईतला एक दरवाजा आहे. एवढे लाखोच्या संख्येने मराठी आलेले. एक मराठा.